नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी वांग्याची भाजी बनवते। हे वांगे असे छोटे छोटे वांगे ते ह्याचं मी आता खारं वांग बनवणार। हिरवं वांग, हिरव्या मराठी खाली गेली हे बटाटा आता कुकर मध्ये शिजवणार म्हणून असे अर्धे अर्धे। तर हे असे आता याची भाजी बनवते। साहित्य हे मसाला करते मी, तर त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि हळद, ओली हळद आणि कोथिंबीर जास्त आहे। खूप सारी कोथिंबीर टाका। आता मी तेल घालते। तर कढीपत्ता, आता मी कांदा घालते। आता आपण मी वांग्यांना मीठ भरायचं याच्यामध्ये थोडं। आता कांदा झाला, मी ना वाटून घालते मसाला। मसाला घालते थोडा गरम मसाला। आणि आता हे वांगे मीठ लावून ठेवलेले वांगे पूर्ण घातले याच्यामध्ये मसाला। मोठे बटाटे ठेवले ते कुकर मध्ये ना लवकर जाळ होऊन जातात त्याचे, तुकडे नाही केले। आता मीठ घालते याच्यामध्ये, इतकं पाव चमचा मीठ, कारण वांग्याला पण घेतलं होतं मीठ म्हणून मग कमी घातलं। आता हे शेंगदाण्याचं कूट, हे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं। बस आता मी ना झाकण लावते याला आणि दोन शिट्ट्या करून घेते, म्हणजे वांगे चांगले शिजतील। 2 शिट्ट्यामध्ये चांगले शिजतात वांगे, म्हणून मी झाकण लावलं। आता कुकर मी उघडते। आता कलर किती छान आला। झाली माझी भाजी करून। हे बघ, हिरवं वांग, त्याला खारं वांग पण म्हणतात त्याला। मी हिरवी मिरचीत केलं हे वांग, थोडा गरम मसाला घातला याच्यामध्ये, जिरे, गरम मसाला, असं मिरची सगळं असं घालून हे बनवलं। मसाला मी दाखवला होता। आणि आता मी त्याच्यासाठी पोळी सोबत खाणार, थोडासा भातासोबत करून बघा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंटमध्ये मला सांगा। माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।